भाजप नेते आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। आपल्याला राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। पंकजा मुंडेंच्या या राजकीय वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। आपल्याला राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं, परंतु जनतेचा उत्साह पाहून नव्यानं उभारी मिळते असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। परळी महामार्गाच्या दुरावस्थेवर भाष्य करताना मंत्री पंकजा मुंडेंनी हे भावनिक वक्तव्य केलंय। दरम्यान पंकजा मुंडेंनाधी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंनीही पुरे झालंची भाषा केली होती, तर मंत्री गिरीश महाजनांनीही कुठेतरी थांबलं पाहिजे असं वक्तव्य केलं होतं। त्यामुळे मंत्री आणि नेते मंडळी पुरे झाल्याची भाषा का करू लागलेत असा सवाल उपस्थित होऊ लागलाय। आणि माझ्या प्रियला म्हणलं मला आला कंटाळा। वयाच्या 24व्या वर्षीपासून आता मी 47 पूर्ण झाले, 48 लागलो, म्हणजे 24 वर्ष झाले याच रस्त्यावर जवळपास 20 माणसं, ते सगळं कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय। रिटायर असं मी म्हणले, पण या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हाला सगळ्यांचा उत्साह बघितला, जाग्यावरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या डोळ्यांना मी जेव्हा बघितलं, तेव्हा वाटलं आपलं काम संपलं नाही। माझ्यासारख्या व्यक्तीलाही वाटतंय की खरंच आज ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय, जाती पाती धर्माचं, अशा जाती पाती धर्माच्या इतक्या गलिच्छ पातळीला पोहोचलेल्या राजकारणात आपण राहावं का नाही। पण नंतर लक्षात येतं, हा विचार जरी मनात आला राहावं का नाही राहावं, पुन्हा वाटतं की उपेक्षितला उपेक्षित माणूस, लहानातले लहानी जात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा समुदाय एकत्र प्रस्थापित करायची। आज जरी जातीपातीमध्ये वाद निर्माण होत असले तरी आपल्याकडं या महापुरुषांचे विचार आहेत। आणि अजून किती दिवस सार्थक झाल्या, अजून हे करू शकतो एखादी टव। आता वय मी सांगत नाही, तो गुलाब परत टिप्पणी करतील की मी मोठा आहे का लहान आहे म्हणून, पण कुठेतरी आपण थांबलं पाहिजे, आपल्यालाही वाटलं पाहिजे। त्याचं सर्व मजलावर जाईपर्यंत आपण नाही मीच अरे काय मीच कशासाठी मीच, शेवटपर्यंत उठात